लेह श्रीनगर मार्गावरील दरात इथं महाराष्ट्राच्या जवानाचा बर्फात गुदमरून मृत्यू झाला। कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातल्या महिपाळगडचे महादेव तुपारे हे 16 कुमाव रेजिमेंटमध्ये क्लार्क पदावर कार्यरत होते। 8 मार्च रोजी दराज इथं ते सेवा बजावत होते, मात्र अतिबर्फवृष्टीमुळे ते बर्फात फसले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला। सैन्याच्या अधिकाऱ्यांनी फोनवरून तुपारे कुटुंबाला याची माहिती दिली। श्रीनगर परिसरात सध्या बर्फवृष्टी सुरू असल्यानं तुपाऱ्यांचं पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी उशीर होतोय। महादेव तुपाऱ्यांच्या मागे पत्नी 2 मुलं असा परिवार आहे। निधनाची बातमी समजताच महिपाळगड या गावावर शोककळा पसरली आहे। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात महाराष्ट्राचे जवान दीपक घाडगे शहीद झाले। दीपक हे साताऱ्यातल्या फतेपूर गावचे सुपुत्र आहेत। दीपक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे। शहीद जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचं पार्थिव आज संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचेल। त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते। गावातला जवान शहीद झाल्याची बातमी गावात पोहोचताच फतेपूरमध्ये शोककळा पसरली, पण त्याचवेळी फतेपूरच्या पुत्रानं देशासाठी बलिदान दिल्याची भावनाही गावकरी व्यक्त करत आहेत। महाराष्ट्र सरकारच्या नव्या टॅक्सी धोरणाविरोधात ओला उबेर टॅक्सी चालकांनी आज मुंबईत संप पुकारला। गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी 2017चं टॅक्सी धोरण जाहीर केलं, मात्र हे धोरण काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या बाजूने असल्याचा आरोप ओला उबेरवाल्यांनी केला आहे। क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएमनं काही तासातच मागे घेतला। पेटीएमच्या नव्या निर्णयावर चहूबाजूंनी मोठी टीका होत होती। ग्राहक हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं। नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कॅशलेस व्यवहारांसाठी पेटीएमचा वापर होतोय, मात्र अनेक ग्राहक क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे ट्रान्सफर करतात, नंतर ते पैसे बँक खात्यात ट्रान्सफर होतात। त्याचा कंपनीला कोणताही फायदा होत नाही असं कंपनीचं म्हणणं होतं। तुमचं बँकेत काही काम असेल तर ते आजच उरकून घ्या, कारण उद्यापासून पुढचे 3 दिवस बँका बंद राहणार आहेत। उद्या महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे। त्यानंतर रविवारी होळी आणि सोमवारी धुळवड असल्यानं बँका बंद असतील। त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग 3 दिवस बँकांचे व्यवहार अडवून ठेवण्यापेक्षा आजच बँकेत जाऊन तुमचं काम आटपून घेतलेलं सोयीचं ठरणार आहे। रहिवासी इमारतीच्या बांधकामानंतर 10 वर्षांच्या आत बांधकामाबाबत कोणतीही दुर्घटना घडल्यास बिल्डरपासून इंजिनियरपर्यंत सर्वांना जबाबदार धरलं जाईल। लवकरच या संबंधीचा कायदा मंजूर करण्यात येईल, मात्र राज्य सरकारनं यामध्ये मोठी पळवाट शोधली आहे, कारण फक्त 20,000 स्क्वेअर मीटरच्या पुढे बिल्टअप एरिया आणि 40 मजल्याहून अधिक मजले असणाऱ्या इमारतींसाठी हा कायदा करण्याचा विचार आहे। या कायद्यासंदर्भात राज्य सरकारनं जनतेकडून हरकती मागवल्या आहेत। यवतमाळमध्ये माहूर मार्गावर आर्णी बायपासजवळ 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन विचित्र अपघात घडला। अपघातानंतर 2 जण तब्बल 2 तास या ट्रकमध्ये फसले होते। जेसीबीच्या मदतीनं यांना बाहेर काढण्यात आलं आणि ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं। यामध्ये एका युवकाचा पाय गेलाय तर दुसरा गंभीर आहे। बुधवारी जगभरात महिला दिन साजरा होत असताना विरारमध्ये एका नवविवाहितेला पतीनंच पेटवून दिल्याची घटना घडली। महिलेचा मृत्यू झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विरार पश्चिमेला शुभलाभ इमारतीत राहणाऱ्या अर्पणा सामरेचं अवघ्या महिनाभरापूर्वी 11 फेब्रुवारीला सागर सामरेशी लग्न झालं। अर्पणा नेहमी सोशल मीडियावर मित्रांशी चॅटिंग करायची, यावरून या दोघांत नेहमीच वाद व्हायचा। सागरचा तिच्या चारित्र्यावर संशय होता। भाजप आमदार सीमा हिरे यांच्या विरोधातील याचिका मागे घेण्यासाठी 50 लाखांची मागणी करणाऱ्या बोगस वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगापूर पोलीस ठाण्यात सीमा हिरे यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला। 2012 साली बाळासाहेब चौधरी यांनी आमदार सीमा हिरेंविरोधात महापालिकेच्या मिळकतींबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती। ती मागे घेण्याची विनंती केली असता पैसे मागितल्याचा बोगस वकिलावर आरोप आहे। नाशकात ब्रेक निकामी झाल्यानं बस डेपोतील परीक्षक केबिनला जाऊन धडकली। यामध्ये 2 जण जखमी झाले असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। पंचवटी बस डेपोत सकाळी 9:30च्या दरम्यान ही घटना घडली। या घटनेमुळे जुन्या बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान जखमी कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सांगलीतल्या म्हैसाळमधील डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेवर आणखी काही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। बेकायदा गर्भपात केंद्र चालवल्याप्रकरणी तसंच गर्भपात करून त्याचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी डॉक्टर खिद्रापुरेवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेत। गर्भपात प्रकरणातील मयत स्वाती जमदाडेचा पती प्रवीण जमदाडेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। कालच डॉक्टर खिद्रापुरेच्या भारतीय हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून रद्द करण्यात आला। नराधम खिद्रापुरेनं 19 स्त्री अर्भकांची हत्या केल्याचं उघड झालं आहे।